नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता न्यूज पोर्टल मध्ये आपलं स्वागत. करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने रोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज गुरुवार चौथा दिवस होता. मात्र आजपर्यंत अजून एकही अर्ज दाखल झालेला नाही. स्थानिक पातळीवर काही निवडणूक अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांशी व काही गटप्रमुखांची आज आमची चर्चा झाली. त्यावेळी मात्र काही तांत्रिक अडचणी येत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. मात्र निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत आहे आणि अजूनही एकही अर्ज आला नाही. राहिलेल्या दिवसात अर्ज येतील अशी शक्यता आहे. दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील देखील उमेदवारी निश्चिती अजून झालेली नाही. ही देखील एक महत्वाची घडामोड म्हणावी लागेल. आणि तिसरा महत्वाचा जो विषय आहे तो म्हणजे करमाळा तालुक्यात महायुतीमध्ये खडा पडला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्याचं कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे यांच्या शिवसेनेकडून करमाळा आणि माढा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख म्हणून माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांची नियुक्ती झालेली आहे. आणि दुसरीकडे भाजपनं देखील येथे दुसऱ्या उमेदवाराची चाचपणी सुरू केलेली आहे. त्यामुळे येथे हा महायुतीमध्ये बिघाड झाला आहे अशी करमाळा तालुक्याच्या राजकारणात चर्चा आहे. आणि करमाळा तालुक्याचं राजकारण हे नेहमीच गटातटावरती चालतं आणि पक्ष जरी कुठलाही असला तरी येथे मात्र गट वेगवेगळे आपापले त्यांच्या भूमिका असतात. करमाळा तालुक्यात जयवंतरावजी जगताप, माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांचा जो गट आहे तो एक करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत महत्वाचा गट आहे. यापूर्वीच जगताप गटाचे नगराध्यक्ष पदाची जी उमेदवारी आहे ती माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांच्या पत्नी नंदिनी देवी जगताप यांना निश्चित झाली असल्याची माध्यमांमध्ये चर्चा आहे. आणि याशिवाय सर्व नागरिकांमध्ये देखील याबाबत चर्चा आहे. अधिकृत घोषणा मात्र लवकरच होईल अशी शक्यता आहे. दुसरीकडे बागल गट हा बागल गटाच्या नेत्या रश्मी दिदी बागल या भाजपमध्ये आहेत. त्या भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा आहेत आणि त्या देखील त्यांचा देखील इथे एक गट आहे. आणि दुसरी यामध्ये महत्वाची बाब अशी आहे की भाजपकडून ज्या इच्छुकांच्या मुलाखती आहेत त्या मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत आणि त्यामध्ये कन्हैयालाल देवी यांच्या पत्नी यांनी मुलाखत दिलेली आहे नगराध्यक्ष पदासाठी. दुसरं माजी नगरसेवक राहुल जगताप यांच्या पत्नी अरुंधतीताई जगताप यांनी देखील येथे नगराध्यक्ष पदासाठी मुलाखत दिलेली आहे. आणि याशिवाय आणखी दोन जी नावं आहेत त्यामध्ये करमाळा तालुक्यातील राजकारणात किंगमेकर म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे विद्या विकास मंडळ सचिव विलासराव भुमरे सर यांच्या घरात देखील उमेदवारी दिली जाऊ शकते या एक नावाची चर्चा आहे. आणि तिसरं माजी नगरसेवक डॉक्टर अविनाश घोलप यांच्या पत्नी डॉक्टर वैशाली घोलप यांच्या देखील नावाची चर्चा आहे. आणि सोलापूर जिल्ह्यात म्हणजे भाजपकडून जे निवडणूक प्रमुख आहेत ते म्हणजे आमदार सचिन कल्याण शेट्टी हे निवडणूक प्रमुख आहेत. आणि त्यांनी करमाळा येथील बागल कार्यालयात येऊन त्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांनी करमाळा नगरपालिकेवर कमळ फुलवायचाच असा निर्धार या ठिकाणी येऊन केलेला आहे. यामध्ये राजकीय बाब अजून वेगळ्याची चर्चा आहे ते म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांनी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार नारायण आबा पाटील यांना पाठिंबा दिलेला होता. आणि दुसरीकडे बागल गटाचे युवा नेते दिग्विजय बागल हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे करमाळा विधानसभा मतदारसंघात उमेदवार होते. सद्यस्थितीत जगताप हे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या माध्यमातून शिंदे सेनेत गेलेले आहेत आणि त्यांच्यावरती पक्षानं करमाळा आणि कुरुडवाडी या नगरपालिकांची निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे.
आणि बागल गट देखील एबी फॉर्म मिळवण्यासाठी प्रयत्नशील होता, अशी पडद्यामागची घडामोड आहे. उघडपणे त्यांच्यात जरी कोण बोललेलं नसलं तरीही याबाबत करमाळा तालुक्यात, करमाळा शहरात याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होती. बागल यांना एबी फॉर्म मिळतील का हे पाहावं लागणार आहे, कारण निवडणूक प्रमुख म्हणून जगताप यांची नियुक्ती झालेली आहे. आणि आणखी एक ह्याच्यातला जो महत्वाचा विषय आहे की म्हणजे हे दोघं एकत्र तर येऊ शकत नाहीत, कारण हे दोघांचेही करमाळा तालुक्याच्या राजकारणात दोन्हीही जी गट आहेत ती एकमेकाचे पारंपरिक विरोधक आहेत आणि ते आता एकत्र येण्याच्या कुठल्याही मनस्थितीत नाहीत. त्यामुळे महायुतीत जरी असली तरी सुद्धा येते या दोघांच्याही वेगळ्या भूमिका आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मानणारे करमाळा तालुक्याचे माजी आमदार संजय मामा शिंदे हे राष्ट्रवादीत जरी नसले तरी ते कायम पवार यांना नेते मानतात, अजितदादा यांना नेते मानतात आणि त्यांनी ही या निवडणुकीत महायुती म्हणून उतरायचं असं सांगितलेलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि कमल यांच्यात आलबेला असल्याचं अजिबात नाही. ते दोघंही एकत्र येतील याबाबत कुठलीही शंका नाही. उमेदवारी देखील इथे कोण उमेदवार असतो हे पाहावं लागणार आहे. मात्र शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यात मात्र कसं आघाडी होणार आहे हे पाहावं लागणार आहे. महायुती म्हणून हे कसं पुन्हा एकत्र येतील हे पाहावं लागणार आहे. यामध्ये दिग्विजय बागल यांची भूमिका खूप महत्वाची राहणार आहे. ते नेमकं यामध्ये काय निर्णय घेतील हे पाहावं लागणार आहे. आणि जगताप यांनी तर त्यांचा गट पूर्णतः ताकदीने या निवडणुकीत उतरणार आहे. त्यांनी जनसंपर्क देखील सुरू केलेला आहे. प्रत्येक प्रभागात जाऊन ते प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. कालच त्यांनी शेतकरी कामगार संघर्ष समितीचे जे प्रमुख आहेत दशरथ कांबळे यांची भेट घेतली होती. याशिवाय त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत. त्यांनी प्रचार देखील सुरू केलेला आहे आणि त्यांच्या घरातील उमेदवार असल्याने ते खूप ताकदीनं या निवडणुकीत उतरलेत आहेत. स्वतंत्र लढण्याची त्यांनी देखील तयारी केलेली आहे. मात्र त्यांच्यात देखील कोणाला उमेदवारी दिली जाऊ शकते हे अधिकृतरित्या लवकरच आपल्याला कळणार आहे आणि याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. भाजपच्या देखील उमेदवाऱ्या कोणाला दिल्या जातील हे पाहावं लागणार आहे. यामध्ये नगराध्यक्षांचं नाव काय, म्हणजे उमेदवार कोण असतील, बंडखोरी रोखण्यासाठी ह्या नाव जाहीर करण्यासाठी उशीर केला जातो आहे का, याबाबत देखील चर्चा सुरू आहेत. मात्र जगताप गटाचा उमेदवार कोण असू शकतो यावरती बागल गट किंवा भाजप यांचा उमेदवार ठरला जाणार आहे का याबाबत देखील तर्कवितर्क लावले जात आहेत. दुसरीकडे म्हणजे तिसरं जे नाव आघाडीवरती आहे ते म्हणजे सावंत गटाचा तर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित झालेला आहे. मात्र त्यांचा देखील उमेदवारी अर्ज दाखल झालेले नाहीत. ऑनलाईन अर्ज दाखल करून त्याची एक प्रत तहसील आपला ज्ञानेश्वर वाचन मंदिर येथे ती सादर करावी लागते. तिथे पूर्ण तयारी प्रशासनाची आहे. मात्र अजूनही अर्ज दाखल झालेले नाहीत. येथे 2-3 दिवसात हे दाखल होतील. आणि निवडणुकीच्या तोंडावरती जगताप यांना ही जी जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह वाढल्याचं दिसून येत आहे. अनेक माध्यमांमधील प्रतिनिधीशी आमची ज्यावेळेस चर्चा होती त्यामध्ये देखील जगताप यांना ही जी निवडणुकीच्या निमित्ताने जी जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यामध्ये चिवटे यांचा खूप मोठा वाटा असल्याची माध्यम प्रतिनिधी देखील बोलत आहेत. आणि त्यातून बागल यांना हा एक शह दिला आहे शिवसेनेनं असं बोललं जात आहे. येणाऱ्या दिवसात काय ह्याचा परिणाम होईल हे पाहू लागणार आहे. मात्र सद्यस्थितीत जगताप यांना यामुळं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढल्याचं आपल्याला दिसत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. धन्यवाद.